हाय हॅलो नमस्कार सर्वांच्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर इकडे दूध तापवलेलं आहे आणि शाबूसुद्धा मी भिजत घातलेला आहे, कारण आज आहे उपवास अहोंचा आणि मला गरम मसाला करायचा होता। 2-3 दिवस चाललं होतं आज उद्या, तर आज त्याचा पण मुहूर्त लागलेला आहे। तर गरम मसाल्यासाठी मी काय केले, माझ्या जवळचे जे काय होते खडे मसाले तेच मी घातलेले आहे, कोणतंही प्रमाण वगैरे काही घेतलेलं नाही। तर यामध्ये काय काय घातले तर जिरे मिरे तमालपत्र आपले स्टार फूल आणि दालचिनी हलकंसं गॅसवर भाजून घेणार आणि गार झाल्यावर असं मी मिक्सरला लावून घेईन, अजून गार व्हायचं आहे। इकडे आळसुंदसुद्धा मी भाजी करायला टाकलेली आहे। तेलामध्ये जिरं मोहरी कांदा आणि जे काय माझं वाटण आहे तेच मी ह्यामध्ये घातलेलं आहे आणि तिखट मीठ कोणताही बाकीचा मसाला घातलेलाच नाही मी। आज जी काय माझी कांदा लसूण मसाल्याची चटणी आहे त्यामध्ये सगळंच आहे, कारण तो आहे कोल्हापुरी कांदा लसूण मसाला। आणि इकडे सुद्धा माझ्या चपात्या बनवून तयार आहेत आणि त्याला उकळी येण्यासाठी मी ठेवणार, एक 5 ते 7 मिनिटं झाकून ठेवीन आळसुंद आणि थोड्या वेळाने शिजतील सुद्धा ते, आणि शिजून सुद्धा तयार झाले आणि पाणी सगळं आटलात आणि परत पाणी घालून शिजवायला लागणार। भात सुद्धा चढवलेला आहे जेवणासाठी। आता लगेचच मी गरम मसाला मिक्सरला सुद्धा वाटून घेतला आणि रोज मी हे तेल लावते आल्मंड ऑइल, तेच मी लावत होते आणि गॅस कट्ट्यावर वाटी ठेवली की माझ्या लक्षात येते, इतर ठिकाणी ठेवलं लक्षात येत नाही, म्हणून मी ती जागा केलेली आहे आणि छान असं चोळून घेतलं। मला तेल लावलेलं छान वाटायला लागलं, ते मॉइश्चरायझरपेक्षा आता ह्याची सवय होती का काय की, छान मी व्यवस्थित लावून घेतलं आणि छोट्याशा बर्नीमध्ये जो काय मी गरम मसाला बनवला होता तो सुद्धा गॅस कट्ट्यावर लगेच ठेवून टाकला आणि मिस्टर येतील इतक्यात मी म्हटलं फोडणीला घालूया शाबू, तोच मी ते घालत होते पटपट, कारण 1ची टायमिंग होतच आली होती। गेस कर लवकर कर, कसा आहे कसा तू सांग कसा आहे। मला काय माहिती, गोड आहे नाही बुंदीचं झाड असेल नाहीच इंग्रेडियंट काय तसं नाही, गुळ आहे गुळ। हे शेंगाचा लाडू नाही नाही, बरं जा नंतर खरवस ओळखलं की रे? खरवस कसं काय ओळखलंस? असं हा जिंकलास भावा। आणि मग ते पहिल्या का दुसऱ्या का तिसऱ्या ह्याचं असतं ते धारेचं, त्यातलं कुठल्या धारेचं सांग? पहिल्या धाराचं। यस, एका ह्याच्यात ओळखलं, यस 2 ह्याच्यात ओळखलं ते ना, 2च ह्याच्यात। हा उल्लू बनवलंस, उल्लू बनवलं कसं माझं बाप छान बनवायला। आता इथे मी चिक्की गुळ आता होता तो शिल्लक, तोच मी घेतलाय, माझ्याकडे दुसरा गुळ पण नाही आहे। आणि हे दूध बघा अर्ध पातेलं घेणार आहे, कारण माझ्याकडे अर्ध पातेलं चीक आहे। आमच्या इथे असं कोपऱ्यावरती एक 15 ते 20 म्हशी आहेत, त्यांनी पहिल्यांदा आम्हाला पहिल्या धारेचा चीक दिलेला आहे, तोच मी इथे घालत होते। तर जेवढा चीक असेल तेवढं आपलं नॉर्मल जे दूध असतं ते घेते मी नेहमी, ते अर्ध आणि ते अर्ध, म्हणजे चिक अर्ध आणि आपलं नॉर्मल दूध अर्ध, म्हणजे पाणी घातलेलं दूध असलं तरी चालते, आपलं रेग्युलर दूध गरम करून गार केलेलं असावं शक्यतो, तेच घेते। आणि हा चिक्की गुळच होता माझे, साधा गुळ पण नव्हता, तर आहे तोच आता मी त्यामध्ये घालणार। आता लिस्ट पण महिन्याची आणायची आहे, त्यामध्ये गुळ आणायला सांगेन। आता हे गुळ घातल्यानंतर पातेलं पूर्ण भरलं माझं आणि इकडे थोडंसं एक 5-6 वेलची मी सोलून घेतलेल्या आहेत, ते कुटून मी त्यामध्ये घालणार आणि बारीक असं महीम त्याची पावडर करून घेणार खलबत्त्यामध्येच। खलबत्त्यातली चव काहीतरी वेगळीच लागते, मी दोन्ही करून एकदा बघितले म्हणून। आणि
त्यामध्ये टाकली मी ती पूड आणि थोडं मी त्यातलं दूध का काढत होते. आता मी हलवायचा आहे तो गूळ अजून त्यामध्ये व्यवस्थित हलवताना ते सांडणार आणि नंतर घातलं तरी ते दूध वरून चालेल, मिक्स होईल ह्याच्यासाठी मी वाटीत काढलं ते दूध आणि छान असं एक 15 ते 20 मिनटं लागली आणि ते माझं कंटाळवाणं काम हलवायचं ते माझ्या नशिबी आलं. म्हटलं आता असू दे. मी हलवत होते छान आणि ते हलवून झाल्यानंतर त्यात कुकरमध्ये थोडं मी पाणी घालून ठेवले, त्यातच मी घालेन. खरं तर मी काल एक प्लॅन केला होता की आता 14 नोव्हेंबर आहे, मुलांना काहीतरी गोड पदार्थ करायचं असं मी ठरवून ठेवले होते किंवा आज तरी करणार होते. आणि देवानं हा काही की लॉ ऑफ अट्रॅक्शन झालं हे मला काही समजलं नाही. आणि 3 मुलं छोटी छोटी आलीत बघा इथे आमच्या इथे आणि त्यांनी मला ही देऊन गेली. बेल वाजली, म्हटलं आता ह्या वेळेला तर कोण येत नाही, तर काकी मी चिक घेऊन आले असं म्हणाली मुलगी. आणि माझा तर एवढा आनंद म्हणजे गगनात मावना असं झाला 2 मिनटं तरी, कारण मला संधी मिळाली म्हटलं माझ्या मुलांना काहीतरी गोड पदार्थ करून घालायची. आणि अशा पद्धतीने ठेवले आणि त्याच्यात जे काही दूध होतं ते मगाशी राहिलं होतं ते मी घालणार आहे त्यामध्ये. आणि वेलची पूड तर ऑलरेडी मी त्यामध्ये घातलेलं इतकंच मी घालते आणि आता त्याच्यावर झाकून ठेवणार. आणि थोडंसं वाटीभर खाली पाणी घातलेलंच आहे मी. आणि कुकरची शिट्टी वगैरे काही काढणार नाही, रिंग वगैरे काही काढणार नाही, तसंच मी कुकर लावलाय. एक 10 मिनटं तरी लागतील. उकडूनच घ्यायचं आहे, फक्त आपण भात लावतोय तसंच लावायचं. आणि तिकडे होईपर्यंत म्हटलं आता हा खालचा जो काही कप्पा आहे तो मला क्लीन करायचा होता. मी काय करते, जिथे जिथे म्हणजे घाण वाटते किंवा धूळ उडल्या तो लगेच मी काढून क्लीनच करून घेते. त्यामुळे नेहमी घर स्वच्छ राहतं. कधी इकडचं राहतं कधी तिकडचं राहतं, असं बऱ्याचदा क्लिनिंग माझी आधीमध्ये असतेच. हा कप्पा ना तो कप्पा चालूच असतो, त्यामुळे नेहमी हा भाग माझा क्लीनच राहतो. कसं डबे ओढल्यानंतर खाली काळे काळे असे डाग पडतात, मी ते काढून टाकते. घासून पुसून घेतलं सगळं मी. आणि ह्या कोपऱ्यामध्ये जरासे डबे मला रिकामे करायचे होते आणि काही भरायची सुद्धा होते. कसं झालं तर दिवाळीच्या वेळेला जे जे पदार्थ एक्स्ट्रा होते ते मी ह्यातच सगळ्या पिशव्या भरून ठेवल्या होत्या. तर रिकामे डबे छोटे छोटे झाले की त्यात मी हे भरून ठेवणार होते. आता हे 1 किलो बेसन तेव्हा 2 किलो आणलं होतं, 1 किलो लाडवासाठी 1 किलो घरासाठी. तर ते मला काढून ठेवायचं होतं. कसं हाताच्या शेजारी असलं तर पटपट मला करता येते काही काही पदार्थ मला जे करायचे असतात ते. नाही तर मग कोपऱ्यात राहिली की वस्तू ती तिथंच पडून राहणार. त्यासाठी मी जेवढं मला काढता येईल तेवढं डब्यामध्ये काढत होते. आता हा गूळ सुद्धा मी एका डब्यात काढणार. आणि हा दिसतो माझ्या डाव्या हातात तो हे होता चिवडा. कसं 1 किलो आणला होता, 1 किलो काय बास म्हणजे झाला म्हणजे कमी पडणार असं वाटत होतं, म्हणून मी थोडं कमी केलं होतं ह्या वेळेला दिवाळीचं. त्यातला अर्धा किलो तसाच ठेवला होता, अर्धा किलोचा नंतर करूया म्हणून. आणि बुंदीसुद्धा माझ्या अर्धा किलोची आहे. मी आता चिवडा लाडू करणारच आहे पुढच्या आठवड्यात. बेसन आणि गूळ मी घालून ठेवलं वेगवेगळ्या डब्यामध्ये. आणि खालचा कप्पासुद्धा तसाच हातास्पर्शी म्हणलं पुसून सुद्धा घेऊया. केलताच मी परवा क्लीन, तरीसुद्धा मी केला. असं आधेमध्ये काढलं तर स्वच्छ राहतंच घर नेहमी बघा. आणि हे होते शेंगदाणे, कसं नवीन आणलेले तेच मी वापरले होते आणि राहिलेले तसेच ठेवले. आता त्याला थोडे पांढरे डाग असे दिसत होते, म्हटलं पहिला धुवून घेऊया आणि मग म्हटलं थोडंसं वाळवून ते लगेचच मी भाजून घेणार आहे. आणि थोडी वरी होती ती मी तिथे गॅस कट्ट्यावर ठेवली बघा. हे शेंगदाणे धुवून असं चाळणीत थोडेसे नितळत ठेवणार, म्हणजे थोड्या वेळानंतर मला ते भाजायचेच आहेत. आणि थोडी कोल्हापुरासनं चटणी आणली होती ती सुद्धा पडून राहिली होती, तर मला काढायचीच होती. त्यासोबत म्हणलं ती सुद्धा काढून घेऊया. आणि लागलीच माझ्या किचनच्या कट्ट्यावरचे जे काय बेसिन आहे ते सुद्धा मी घासून घेतलं. तर पायात खरखर लागत होती, पटकन म्हणलं मॉप पण मारून घेऊया. आणि क्लीन मला स्वयंपाकघर असं नेहमी लागतं, नाहीतर पायात खरखर लागली की मी सतत मॉप मारतच असते. दिवसातून बऱ्याचदा जिथे जिथे घाण वाटते सारखं मारत असते, त्यामुळे क्लीनच राहतं घर. तर इकडे झाले का बघूया म्हटलं चिकाची वडी झाली की थोडं गार. आता ॲक्च्युली गरम त्यामध्ये मी असं करायला नको हवं होतं, गार झाल्यावरच काढायला पाहिजे होतं. माझी घाई गडबड म्हणजे मुलगा मागत होता त्यासाठीच माझं चालू होतं. बस
काढली या बाईनं म्हणणं. अरे असे धुवून ठेवले होते चाळणीमध्ये, थोडेसे कोरडे झाले आणि लगेच मी आता त्याला भाजायला सुद्धा घेतले. अहो आले होते, अहोंसाठी चहा आणि माझ्यासाठी चहा सुद्धा झाला. चला मी आता एवढे भाजून घेते. चला बघता बघता दिवस मावळेला लवकर कळतच नाही. 6लाच अंधार पडला. मी लगेचच लाईटी सगळीकडच्या लावल्या आणि दिवाबत्तीची आपली वेळ झाली ती 6, 6:30ची. तिन्ही सांजची वेळ. पहिला म्हणलं दिवाबत्ती करून घेऊया आणि मग बाकीच्या कामाला सुद्धा लागूया. आता मला संध्याकाळच्या चपात्याच कराव्या लागणार होत्या, कारण आज होता मिस्टरांचा उपवास आणि मुलांना तर भाकरी अजिबात आवडत नाही. त्यामुळे चपाती इकडे भातासाठी जे काही तांदूळ नवीन आणले होते परवाच, तेच मी काढत होते, कारण आज उद्या चाललं होतं ते सुद्धा काढायचं. इकडे भातसुद्धा चढवला आणि चटणी मला काढायची होती. मगाशी मी पिशवी काढलीच होती. तर कोल्हापुरातूनही विकतची चटणी आणली होती. आईला वेळ नव्हता तेव्हा, तर आईने मला ह्यावेळेला बनवून दिल्या. दरवर्षी तीच चटणी बनवून देते. आईच्या हातची चव ती कुठल्या जगात कुठल्याही हॉटेलची किंवा तयार विकतच्या चटणीत नसतेच. इतकी आईची माया त्यामध्ये असते. त्या चटणीची काय चवच जगात भारी असते असं म्हणायला काय हरकत नाही. इकडे मी आमटीला फोडणी देत होते आणि वाटण माझं काय रेडीच असतं, परवाच केलेलं आहे. जिरं, मोहरी, हिंग, हळद, चटणी, मीठ आणि वाटण अशा पद्धतीने माझी भात आमटी सुद्धा झाली. आता माझ्या चपात्या पण झाल्या आणि पालकची भाजी आज करणार आहे. तेच ब्लांच करायला ठेवलेलं आहे. पालक स्वच्छ पेंडी धुतली, म्हणजे निवडून घेतली, स्वच्छ धुवून पाण्यामध्ये टाकले आणि उकळी येऊ देणार, मग गार पाण्यात टाकणार. तर मी पालक छान असा उकडून घेऊन गार पाण्यात टाकला आणि चिरला सुद्धा. त्या तेलात जिरे थोडे टाकले, कांदा टाकला आणि छान असा कांदासुद्धा गुलाबीसर रंगावर फ्राय करून घेतल्यानंतर मी टोमॅटो टाकलेले आहेत. आता टोमॅटो मऊ झाले की मग मी ह्यामध्ये हिंग, हळद टाकलेलं आहे आणि ते सुद्धा छान परतून झालं. त्यानंतर मी जी काय भाजी चिरून घेतली होती ती, शेंगदाण्याचं कूट, मीठ, जरा उगाच साखर आणि मी जो काय गरम मसाला बनवला होता तो आणि थोडासा लसूणसुद्धा मी ठेचून टाकलेला आहे. इतकी छान भाजी झाली होती, काय सांगू शकत नाही मी. त्यामध्ये थोडंसं पाणी घालून झाकून ठेवलं वाफ येऊ द्यायसाठी आणि छान असं माझे संध्याकाळचे जेवणाचं ताट बनवून तयार आहे. आजचा व्लॉग आवडला असल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया असा छानशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.